आज आपण आलोय रत्नागिरीमध्ये नव्यानं सुरू झालेल्या भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयामध्ये। आता मोफत या शब्दामध्ये सगळे बरेचसे अर्थ आहेत आणि मोफत म्हणजे खऱ्या अर्थाने मोफत आहे का, तिथे कोणत्या कोणत्या सुविधा आहेत, कोण आहे तिथे, याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि तेच बघायला आज आपण तिथे चाललोय। बघूया आपण श्री भगवान महादेव सांबरे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित आधार जनसामान्याचा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता आपण हे हॉस्पिटल आतून बघूया, तिथं कोण भेटतंय तर त्यांनाही विचारूया की तुमचं काम कसं चालतं ते। 2-3 दिवसापूर्वीच हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे आणि इथं आपण बघू शकतो की एवढ्या अल्पावधीतच या हॉस्पिटलने एवढा विश्वास कमावलेला आहे की आज मी या ठिकाणी एवढी मोठी गर्दी झालेली आहे आणि या इथे अजून केस पेपरसाठी रांग आहे। ते उद्घाटन कधी झालं त्याचं इथे फलक आहे, मला वाटतं तुम्ही हा फलक पण दाखवा। 1 जूनला उद्घाटन झालंय आणि आज तारीख आहे 5 जून। सांबरे मोफत रुग्णालय जे आहे त्याचं हे ICU आहे आणि आपण पाहू शकता इथे अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ICUचे बेड्स आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक बेडला मॉनिटर्स आहेत, ऑक्सिजनची व्यवस्था आहे। एक अतिशय सुसज्ज असं ICU या ठिकाणी आहे। पडदे लावलेले, तिकडे काही पेशंट असतील, त्यामुळे आता आपण जास्ती डिस्टर्ब न करता आपण इथून जाऊया पुढे। या इथे ऑपरेशन थिएटर आहेत, आतमध्ये 3 ऑपरेशन थिएटर या बाजूला आहेत आणि 2 ऑपरेशन थिएटर ही या फ्लोअरच्या त्या बाजूला आहे, म्हणजे एकूण 5 ऑपरेशन्स ॲट ए टाइम या ठिकाणी होऊ शकतात। एक अतिशय महत्त्वाची सुविधा म्हणजे न्यूरो सर्जन सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। न्यूरोलॉजी हा अतिशय एक दुर्मिळ घटक आहे आणि खूप महागडा घटक समजला जातो, तोही या ठिकाणी उपलब्ध आहे। हा हृदयविकार विभाग आहे, म्हणजे कार्डियाक सेक्शन ज्याला म्हणतात वैद्यकीय याच्यामध्ये परिभाषेमध्ये। हृदयविकाराचे रुग्ण सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात आणि त्यांच्यावर चांगले उपचार या ठिकाणी होतील। ही छोट्या बाळांची सुविधा आहे, ज्याला इन्क्युबेटर म्हणतात, म्हणजे आपण जे पेटीमध्ये ठेवली म्हणतात ना बाळं, ती सुविधा या ठिकाणी आहे आणि ती सुद्धा विनामूल्य आहे। आजकाल ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी किडनी फेल्युअरचं प्रमाण आपल्याला खूप पाहायला मिळतं आणि महिलांमध्ये तर हा आजार भयंकर आहे आणि यासाठीच हा इथे डायलिसिस विभाग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। आठवड्यातून 3-3 वेळा डायलिसिस करावं लागणारी माणसं आहेत, त्यांच्यासाठी तर हे वरदान झाले। पाळणे दिसत आहेत, याचा साधा अर्थ आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर या ठिकाणी प्रसूती पश्चातचा हा वॉर्ड आहे आणि या ठिकाणी पाळणा आणि या अशा प्रकारची सगळी व्यवस्था उत्तम पद्धतीने केलेली आहे। OPD आहे, याचा दुसरा अर्थ आणखीन 4 OPDs या फ्लोअरवरती आहेत, 4 OPD आणि ही 5वी, अशा एकूण 5 OPD आहेत। बाह्य रुग्ण विभाग म्हणजे त्यांना लगेच ट्रीटमेंट देऊन औषधं देऊन घरी जाता येतं, अशा प्रकारचे रुग्ण हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघता यावेत म्हणून 5 ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। लिफ्ट आहेत, म्हणजे खाली नुसतं आलात की लिफ्टनी वरती यायचे, इकडे तिकडे काही बघायचं नाही, जिना चढायचा नाही, काय नाही। हा सोनोग्राफी विभाग आहे आणि नियमाप्रमाणे लिंगभेद चाचण्या करण्यास मनाई आहे वगैरे वगैरे सगळे ते नियम आहेत हे या ठिकाणी आहेत। आणि आपण इथे बघू शकतो की आत्ताही या ठिकाणी भरपूर मंडळी सोनोग्राफीसाठी थांबलेली आहे। मावशी कुठून आलात? कारवांच्या वाडी सोनोग्राफी करायला? ठीक आहे। हे इथे डिजिटल एक्सरे मशीन आहे, पूर्वीसारखी जी फिल्म वगैरेची जी मशीन होती ना त्यातल्या ह्याच्यात काही नाही, इथे डिजिटल आहे, कॉम्प्युटरवरती त्याचा फोटो येतो आणि हे एक्सरे टेक्निशियन आहे, लगेच आपल्या हातामध्ये एक्सरे मिळतो। एक अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी मोफत, हा महत्त्वाचा विषय आहे, मोफत सगळ्यांना ही सुविधा उपलब्ध आहे, सगळ्यांनी या आणि लाभ घ्या अशीच सांबरे साहेबांची इच्छा आहे। आणि हा वसंत सदू मांडवकर पुरुष विभाग, हे पुरुष जे आहे त्यांना ॲडमिट होण्यासाठी जर का वेळ आली तर त्याच्यासाठी हा विभाग आहे।
कैलासवासी वसंत सदू मांडवकर पुरुष विभाग. नमस्कार मंडळी. मगाशी आपण आलोय ते हे भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी. आणि या रुग्णालयामध्ये आता आपण एंट्री करताना बघितलं की भरपूर मंडळी या ठिकाणी मोफत उपचार घेण्यासाठी आलेली आहे. मोफत उपचाराची गरज रत्नागिरीकरांना आहे आणि त्यासाठी आपण स्वतंत्र रुग्णालय सुरू करावं असं जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे त्यांना का वाटलं आणि हे रुग्णालय पुढे काय सुविधा देणार आहे याची आमच्या मनामध्ये शंका निरसन करण्यासाठी मी इथले जे व्यवस्था बघतात ते ॲडव्होकेट मांडवकर या ठिकाणी आहेत, त्यांना भेटायला आतमध्ये आलेला आहे. आणि आता आपण विचारूया मांडवकर साहेबांना. मांडवकर साहेब नमस्कार. नमस्कार. मांडवकर साहेब, तुम्ही तर इथं वकील आहात आणि या ठिकाणी या हॉस्पिटलची जबाबदारी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून घेतलेली आहे. मला एक सांगा, हे हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये आधी सुरू करावं, सरकारी हॉस्पिटल आहे, तिथे मेडिकल कॉलेज आहे, असं असताना तुम्हाला याची गरज का वाटली आणि याच्यातून तुम्ही काय देणार आहात लोकांना हे जरा सांगा ना. मी या रत्नागिरीचा भूमिपुत्र आहे. गेली अनेक वर्ष रत्नागिरीमध्ये सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था पाहतो. गोरगरीब जनतेपर्यंत आम्ही गेले वर्षभरापर्यंत पोहोचत आलेलो आणि तिथली व्यथा आणि कथा सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. आणि अशा परिस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा नाही असं जेव्हा निदर्शनास झालं तर आम्ही त्याचा बऱ्यापैकी शासन दरबारी पाठपुरावा केला. अखेरीस गेले 8 ते 15 वर्षापासून ही सगळ्या सुविधा माननीय सांगली पूर्णपणे मोफत गडपोली किंवा पालघरमध्ये देत होते. त्याचप्रमाणे शहापूरला देखील 1 वर्षभरापूर्वी जानेवारी 2025 मध्ये रुग्णालय सुरू झालं पूर्णपणे मोफत, की याच्यामध्ये औषधांसहित सगळ्या सुविधा मोफत आहे. तर त्यामुळे मी शेवटी सांबरे साहेबांना आम्ही सगळ्याच रत्नागिरीकरांनी, मी स्वतः किंवा आमचे सचिव केदार चव्हाण सर असतील, यांनी विनंती केली की सर आपण हे रुग्णालय रत्नागिरीमध्ये तसं झडपोलीला जसं चालू आहे तसं आपण चालू कराल का. तर त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की आपण दुसऱ्या मिनिटात सांगितलं आपण करूया, पण तिथं सगळी जागा बघा तुम्ही आणि सगळं बघण्यासाठी खूप वेळ लागेल, ते 2 वर्ष तरी आपल्याला लागतील कारण बांधून चालू करायचंय. इन द मीन आम्ही जागा खूप शोधली आणि सांबरे साहेबांना सगळ्यात महत्वाचं काय वाटलं, सांबरे साहेब अनेक वेळा रत्नागिरीमध्ये आलेले आहेत. या रत्नागिरीकरांचा विचार त्यांनी कशा प्रकारे केला आणि अभिमान अजून वाढला. ते म्हणाले की हक्कंबा तिठा ते निवळी फाटा या दरम्यान कुठेतरी जागा बघा, जेणेकरून माझा देवरूर पासून संगमेश्वर पासून येणारा माणूस तिथं डायरेक्टली येऊ शकेल. कारण आपल्याकडे येणारा गोरगरीब माणूस आहे, तो बसनेच 99% माणूस बसने प्रवास करणारा आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जागा बघा. त्यानंतर रत्नागिरी शहरातील लोक तिथे येऊ शकतील, अगदी जयगडच्या टोकापासून ते लोक येऊ शकतील, इकडे वेळवणच्या टोकापासून म्हणजे पाली भागाकडून लोक तिथं डायरेक्टली येऊ शकतील, साखरप्याकडून लोक येऊ शकतील, राजापूर लांजेची लोक येऊ शकतील. तर असं मध्यवर्ती ठिकाण बघा असं त्यांनी सांगितलं. जवळपास 2 ते 3 महिने आम्ही ते ठिकाण बघत होतो की आम्हाला अशी कुठे जागा रेडीमेड बिल्डिंग किंवा अशी 1.5-2 एकर जागा मिळेल की जिथं आपली चांगली वास्तू तयार होईल, असा आमचा प्रयत्न चालू होता. तिथं आम्हाला हातकंब्यातले अनेक आमचे राजेश डांगे असतील, विलास बोंबले माझे मित्र आहेत, त्याचप्रमाणे अनेक लोकांनी ती जागा बघण्यासाठी आम्ही अक्षरशः 2-2, 4-4 किलोमीटर चालत जाऊन जागा शोधल्या, पण पाहिजे तशी जागा मिळत नव्हती. साधारणपणे 8-10 दिवस अगोदर आम्हाला असं कळलं की डॉक्टर मुळे जे आहेत त्यांचं हॉस्पिटल रेंटवर द्यायचं आहे. तेव्हा तातडीने आम्ही साहेबांना लगेच विनंती केली की साहेब असं एक हॉस्पिटल द्यायचं आपण घेऊया का, आधी सुरू करूया, आपली स्वतःची बिल्डिंग होऊन तुम्ही 2 वर्ष म्हणताय तर आपल्या बजेटमध्ये येईल का. तर त्यांनी फक्त वास्तू तुम्ही बघून या, तुम्हाला पटली तर आपण तिथं सुरू करू, एवढा विश्वास सांबरे साहेबांनी माझ्यावर दाखवला. आणि त्याप्रमाणे आम्ही वास्तू बघितली. तुम्हाला हवंय ना रुग्णालय तर आपण देऊया, मी वाटेल तशी ऍडजस्टमेंट करेन. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात 1 महिन्यामध्ये ही वास्तू आम्ही फायनल केली. आणि आज आपण पाहिलं की 1 जूनला आपण हे हॉस्पिटल आपण आता पाहिलं की हे सुरू झालेलं आहे. तर यासाठी नक्कीच निलेश सांबरे साहेबांनी त्यांनी आमच्या रत्नागिरीकरांवर, माझ्यावर असेल, केदार चव्हाण सर असतील, आमचे मित्र बंटी माकळ असतील, आमचा तालुका अध्यक्ष मंदार नायकर असेल, योगेश पांडे, या सगळ्यांवर हा प्रचंड विश्वास दाखवलेला आहे. आणि त्या विश्वासाप्रमाणे हे हॉस्पिटल चालू झालंय. आता खरं तर आपण सगळ्याच रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे की जेवढं इथून चांगलं मिळेल तेवढं आपण घेतलं पाहिजे. आणि हॉस्पिटलला जाण्याची वेळ कोणाला शक्यतो येऊ नये, पण ज्या ज्या सुविधा आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलला मिळतील त्याच प्रकारे इथं 1ही रुपया न घेता, कुठल्याही आपल्या हॉस्पिटलला कॅश काउंटर सर नाहीये, ते कॅश काउंटर शिवाय इथे जेवढे काही उपचार करता येतील तेवढे सगळे उपचार आपण इथे करणार आहोत. आता आपण बघितलं की सरकारी रुग्णालय आहेत, आम्हा पैसा सरकारकडे येतोय, ही मंडळी पाठपुरावा करत होती की आरोग्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचली की सगळ्या वास्तू आहेत, यंत्र आहेत, पण डॉक्टर नाही, ते डॉक्टर द्या. ते त्यांना शक्य झालं नाही. कदाचित शक्य होईल, जनतेची सेवा आहे, पण यांनी हे करून दाखवलंय. आता डॉक्टर ह्या इथे तुम्ही डॉक्टर नसलात तरी सुद्धा ही सगळी व्यवस्था बघताय. मग तुम्ही मला थोडक्यामध्ये सांगाल का की या इथे आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या मुख्य सुविधा
आज जनतेला मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतोय? तर सर आपल्याकडे डिलिव्हरी पासून अगदी सिटी स्कॅन पर्यंत ज्या सगळ्या सुविधा आहेत, त्याच्यामध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी असेल, त्याचप्रमाणे हर्निया असेल किंवा त्या अनुषंगाने सगळेच आजार असतील, या सगळ्यांच्या शस्त्रक्रिया, त्याचप्रमाणे औषधं देखील पूर्णपणे मोफत स्वरूपामध्ये आपण देणार आहोत। औषधं मोफत तुम्ही देताय म्हणून म्हणताय, पण ज्यावेळेला ऑपरेशनसाठी वेगवेगळ्या वस्तू लागतात, भूलतज्ञ लागतात, त्याच्यासाठी तुम्ही पैसे घेणार नाहीये काय ही संस्था? आपल्या संस्थेमार्फत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची औषधं किंवा जे डॉक्टर सगळे येतील ते सगळ्या डॉक्टरची फीज वगैरे सगळी असेल ते हे सगळं रुग्णालय पेड करणार किंवा माननीय निलेश सांबरे साहेब त्यांच्या फंडातून जे काही पैसे येतील त्यातून पेड होणार आहेत। आपल्याकडे रत्नागिरीमधून इथं येताना रुग्णालय फक्त आणि फक्त ज्या म्हणजे तुमच्या ब्लड टेस्ट असतील त्या ब्लड टेस्टसाठी फक्त सरकारने जे नियम लागून दिलेले आहेत तेवढ्या ब्लड टेस्टचे पैसे, तेवढे ब्लड टेस्टचे पैसे तेवढे आपण त्यांच्याकडे घेणार आहोत। बाकी एकही रुपयाचा खर्च रुग्णांना इथे लागणार नाही। तर मंडळी, ऑपरेशन पर्यंत सगळ्या गोष्टी इथे फुकट आहेत। फुकट आहेत याचा अर्थ आपण आजारी पडायला पाहिजे असं काही नाहीये, पण हे सगळं इथे मिळणार आहे आणि हे सगळं होतंय सरकारच्या समांतर व्यवस्था या ठिकाणी जनसेवेसाठी सांबरे साहेबांच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे आणि ही जिजाऊ प्रतिष्ठानची मंडळी त्यांना मदत करतायत। आता मी त्यांना विनंती करणार आहे की ह्या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला थोडक्यामध्ये इथे बघायच्या आहेत, जेणेकरून पेशंट्सना किंवा ज्यांना आजारपण आहे त्यांच्या लक्षात येईल की मी इथं जाऊ की आणखी पुढे जाऊ, आणि भविष्यामध्ये तरी रत्नागिरीतल्या गोरगरीब जनतेला बाहेर गावी जायची गरज पडणार नाही, इथेच विनामूल्य उपचार मिळतील अशी मला आशा वाटते। बरं, जाता जाता मला एवढंच सांगा, इथे तुमच्याकडे विंचू, दंश आणि साप चावलेल्या लोकांच्यासाठी जी औषधं मिळतात का? ती सर सरकारी दवाखान्यातच अवेलेबल होऊ शकतात ते, पण आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। म्हणजे सरकार तुमच्याकडे उपलब्ध करून देऊ शकत नाहीये आत्ता तरी? सद्यस्थितीमध्ये नाही, पण त्यांनी जर आम्हाला दिली परवानगी तर आपण ते करू शकतो। ते टेक्निकल शेवटी डॉक्टर असतील ते आपल्याला नक्की सांगतात। ओके ओके। तर हे जे आपण बघताय हे आहेत भावना भगवान सांबरे आणि भगवान महादेव सांबरे यांचं हे छायाचित्र आहे। आणि आश्चर्य सांगतो की भगवान महादेव सांबरे हे ST मध्ये कंडक्टर होते। एका कंडक्टरच्या मुलाने जनसेवेसाठी 3 मोफत रुग्णालय सुरू केली, याच्यासारखं या देशामध्ये आणखीन कुठले आश्चर्य असू शकत नाही। आणि या ज्या दिसत आहेत भावना सांबरे, या फक्त शेती करतात, म्हणजे आपल्याकडचं देण्याची दानत शेतकऱ्याचीच असू शकते आणि STच्या कंडक्टरची असू शकते, आणि त्यांचा मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेला आहे। हॉस्पिटल बघतोय, त्या हॉस्पिटलच्या द्वारे मोफत सुविधा सर्व गरीब गोरगरीब जनतेला जे गरजू आहेत त्यांना आपण उपलब्ध करून देतोय। पण मला सांगा, हे जिजाऊ संस्था म्हणून नाव लावलेलं आहे, ही संस्था हॉस्पिटल चालवते फक्त की आणखीन तुम्ही काय करता? नमस्कार वैशंपाय सर, खरं तर तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आमची सगळी जी माहिती आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःच्या स्वेच्छेने इथं आलात। तर जिजाऊ संस्था केवळ रुग्णालयाचंच काम करत नाहीये, तर जिजाऊ संस्था यापूर्वी पोलीस प्रशिक्षणाचं काम केलेलं आहे त्यांनी। त्याच्या जवळपास 13 पोलीस आपले रत्नागिरीच्या जिजाऊ संस्थेतून लागलेले आहेत। त्याचनंतर आपण स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 250 मुलं इथे मोफत पूर्णपणे मार्गदर्शन घेत आहेत। तर त्याचप्रमाणे आपण गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 68 गावांमध्ये जाऊन वह्या वाटप केलेलं आहे, जवळपास 50,000 वह्यांचं वाटप आपण केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपली मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आहे की जी फक्त डिझेल खर्चामध्ये तुम्हाला जिथं रुग्ण घेऊन जायचं तर फक्त डिझेल त्याच्यामध्ये भरून ती रुग्णसेवा आपण गेल्या वर्षभरामध्ये देत आहोत, आणि त्याचं आता मोठं रूपांतर म्हणजे या हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे। धन्यवाद धन्यवाद साहेब, एक चांगली सुविधा आणि त्याची माहिती आम्हाला चांगली आहे। सगळं हॉस्पिटल लोक बघतील आणि या ठिकाणी नक्की त्याच्या गरजू लोक जास्ती सुविधा घेतील अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। असते माय त्याची तशी आयुष्य घडवाया असते हो जिजाऊ। एक राजा होता माझा नाव त्याचे हो शिवाजी, घडविला छत्रपती तिचे नावही जिजाऊ। हे ध्येय मनाशी घेऊन उठले रणी सांबरे हो, पोहोचू दे विद्या घरोघरी करू जगणे पावन हो।
नांदू दे सुख हे अंगणी माझ्या लोकांच्या जीवनी समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ जय 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 हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ हो सूर्य उगवला होता ह्या गरिबांच्या साठी हो जन्माला आले निलेश रूपी आमच्यासाठी हो तो सूर्य उगवला होता ह्या गरिबांच्या साठी हो जन्माला आले निलेश रूपी आमच्यासाठी हो ह्या सगळ्याला स्वाभिमानी बनवाया उठले हो झोकून दिले तन आन प्राण जनसेवेसाठी हो शिक्षेने मिळवू भाकरी ना करू कुणाची चाकरी मातीत रोवणी पाय भरारी घेण्या शिकविले हो जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ जय 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 हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ हो मोलाचा असतो जीव जरी गरिबाचा असेल तो बिन पैशाने उपचाराचे रुग्णालय बांधून हो केली सेवा निस्वार्थी लोकशाही टिकवून आपली समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली